प्रणिती शिंदे यांना गावकऱ्यांनी गावात प्रवेश करण्यापासून नाकारलाय। गावकरी काय काय गोष्टी बोललेल्या आहेत सगळ्या रेकॉर्ड झाल्यात, बघूयात काय म्हणतात गावकरी। त्याचा फायदा जर आमच्या समर्थन आहे तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि त्यांचं समर्थन नाही त्याचा विरोध झाला पाहिजे, त्यांचा विरोध झाला पाहिजे, आमचा विरोध होण्यापेक्षा। पण नाहीतर आपण एकमेकांसोबत उभे कसे राहणार? अधिवेशन मध्ये बोलायला पाहिजे मॅडम तुम्ही। दुसरी गोष्ट म्हणजे जर आता सगळेच भाजपचे झाले, सगळेच एक मतदान मंजूर झाले तर मग आरक्षणाबद्दल ऐका ना। आणि अधिवेशन तुम्ही म्हणताय, तुम्ही बघता का युट्यूबवर लाईव्ह किती वेळा आम्ही बोललो? बघता मॅडम। दुसरी गोष्ट जेव्हा आम्हाला बोलायचं होतं तेव्हा राहुल नार्वेकर पूर्ण सगळ्या काँग्रेसच्या आमदारांवर दबाव आणून काँग्रेसने पूर्ण म्हणजे महाविकास आघाडी, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट सगळ्यांना सांगितलं खाली बसा आणि सभागृह। त्याच्यानंतर पण आणि अधिवेशनात बोलून काही होत नाहीये, मी तुम्हाला आता सांगतो। कारण का एक म्हणणं आहे, SIT चौकशी लावली आहे गृहमंत्र्याला, मुख्यमंत्र्यांना ती तुम्ही एक पत्र द्या आम्हाला, SIT चौकशी रद्द करा म्हणून मुख्यमंत्र्याला पत्र दोन। आणि आमची दुसरी मागणी, 50 वर्ष झालं तुम्हाला आम्ही मतं टाकतो, मग काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, पण सगळे पक्ष आम्हाला 50% आत OBC ह्या आरक्षणात तुम्ही आम्हाला पत्र द्या। ती पत्र ऐका 2 मिनिटं, ती पत्र आम्ही घेतो, आमची सोलापूरची शिष्टमंडळ घेऊन मनोजदादा जरांगेकडे जातो, त्यांनी जी निर्णय सांगितलं फायनल। तर ह्या पत्राबद्दल SIT चौकशीचं पत्र आणि 50% बद्दल आम्ही असा प्लॅन करतोय पक्षाकडून की पक्षानेच पूर्ण ठराव करून एक पत्र काढणार आहे। मी खरगेजी, नाना पटोलेंची ऑलरेडी ह्या बाबतीत आम्ही सगळेच बोललो काँग्रेसचे आमदार, तर लवकर 2-3 दिवसात आता इंडिया मोठा मेळावा पण आहे इंडियाचा, म्हणजे आपला इंडिया 17 तारखेला मुंबईत, तर त्यामध्ये ते जाहीर पण होणार आहे। ते लवकरात लवकर ती झाल्यावर जाहीर झाल्यावर मॅडम तुम्ही गावदौरा चालू करा, तोपर्यंत करूच नका ना, तोपर्यंत करू नका, तो जाहीर झाल्यावर करा गावदौरा। गावदौरा म्हणजे काही ठराविकच हे आहे। आमचं काय मत आहे माहिती आहे, आमचं कोणाबरोबर पण ऐका ना, जे तुमच्या सोबत आहेत त्यांना विरोध नका करू, फायदा बीजेपी सोबत कोणच सोबत नाही, राजकीय पक्ष कोणताही पक्ष सोबत नाही। घरी जेवायला जाऊ दे नको ते तर होय भावनेचा आदर करतोय, मराठ्याचा असला तर घरी येऊ नका, अजिबात नाही। थांबा थांबा, मराठ्यानेच केलं, कोण सुद्धा भांडगुळे दोघांना भांडगुळे सगळ्यात ओके झालेला आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला। गावकऱ्यांनी प्रणिती शिंदे यांना गावामध्ये प्रवेश नाकारला। मंडळी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि राजकारणात सक्रिय असलेल्या प्रणिती शिंदे यांना गावकऱ्यांनी गावामध्ये प्रवेश करण्यापासून मज्जाव केला, त्यांना प्रवेश नाकारला। कारण होतं मराठा आंदोलन। मराठा आंदोलनामध्ये सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करणे, सगळे सोयरे जे आहेत त्याची अंमलबजावणी करणे। कोथाळे गावचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे। न्यूज 18 लोकमतने हा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे, त्यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे। तर मंडळी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचं राजकारण आहे। सोलापूर जिल्हा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांपैकी
सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे ह्या उमेदवार असतात. मंडळी, गेल्या निवडणुकीमध्ये, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्धेश्वर स्वामी यांच्या विरोधात प्रणिती शिंदे यांचे वडील सुशील कुमार शिंदे हे लोकसभेच्या रिंगणात होते काँग्रेसकडनं. त्यांचा पराभव झाला. मात्र सुशील कुमार शिंदे यांचं प्रस्थ सोलापूर जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रचंड मोठं आहे. आणि आता आगामी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. निश्चितच महाविकास आघाडी, जी की आता काँग्रेस देखील महाविकास आघाडीचा भाग सध्या आहे. आता पुढे घटना काय घडतील, काँग्रेस हे वेगळ्या पद्धतीनं लढणार आहे, काँग्रेस आणखी दुसऱ्या कोणासोबत आघाडी करणार आहे, की काँग्रेस हे महाविकास आघाडीमध्ये राहून आपल्या जागा लढवणार आहे, हे येणाऱ्या काळात निश्चित होणार आहे. परंतु निश्चितच महाविकास आघाडीत जर का काँग्रेस असेल तर महाविकास आघाडीचे प्रमुख दावेदार हे सुशील कुमार शिंदे देखील आहेत. आणि सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे ह्या आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी म्हणा किंवा आपल्या वडिलांना मदत म्हणून म्हणा, त्या गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आणि त्याचाच भाग म्हणून प्रणिती शिंदे ह्या सोलापूर जिल्ह्यातील कोथाळे नावाच्या गावामध्ये ह्या भेटीसाठी गेल्या होत्या किंवा राजकीय कामकाजासाठी त्यांनी तिकडे प्रस्थान केलेलं होतं. परंतु मराठा आंदोलनाचा विषय आणि मराठा आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या गोष्टी आणि त्यावरती सरकारने घेतलेले ॲक्शन्स, या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर तेथील मराठा समाजातील युवक आणि मराठा समाजातील बांधवांनी पुढाऱ्यांना, राजकारण्यांना आमच्या दारात येऊ नये अशा पद्धतीच्या आता बोर्ड लावायला सुरुवात झालेली आहे. त्याच पद्धतीचं ही घटना कोथाळे नावाच्या गावामध्ये घडलेली आहे. तर मंडळी, काल आपण एक व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की आता गावागावांमधनं पुढाऱ्यांनी, नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही अशा पद्धतीचे बोर्ड, अशा पद्धतीचे फ्लेक्स, अशा पद्धतीच्या पाट्या आपल्या घरावरती चिटकवायला, लावायला सुरुवात केलेली आहे. निश्चितच या सगळ्या प्रकरणात महाराष्ट्रातील पुढाऱ्यांना, राजकारण्यांना या सगळ्या गोष्टींची डोकेदुखी ही प्रचंड वाढवणारी आहे. मंडळी, येणारा काळ हा लोकसभा निवडणुकांचा आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुका ह्या जाहीर होतील आणि येणाऱ्या काही दिवसात आचारसंहितेचं पालन देखील आपल्याला करायला लागेल. आचारसंहिता लागू केली जाईल. आणि या दरम्यान मराठा आंदोलकांनी, पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही अशा पद्धतीचे फ्लेक्स, अशा पद्धतीच्या पाट्या लावल्यामुळे राजकारण्यांना आता त्यांचं नेटवर्क जे गावागावामध्ये असतं, तालुक्यामध्ये असतं, लोकसभा मतदारसंघात असतं, जिल्ह्यात असतं, ते नेटवर्क स्ट्रॉंग करण्यासाठी भेटी घेणं, जाणं, नागरिकांशी चर्चा करणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, या सगळ्या गोष्टींसाठी नेते मंडळींची प्रचंड धावपळ आपण पाहिलेली आहे याआधी देखील. परंतु आता गावामध्ये नेते मंडळी आल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने जी घटना प्रणिती शिंदे तसेच महाराष्ट्रातील इतर असंख्य मंडळींच्या सोबत घडते आहे, तशा पद्धतीच्या घटना ह्या आता घडायला लागलेल्या आहेत, दिसून येतात. तर या पद्धतीच्या घटना किंवा पुढाऱ्यांना, नेत्यांना आमच्या दारात यायचं नाही अशा पद्धतीचे फ्लेक्स किंवा त्यांना येण्यापासून मज्जाव हा केला जातो आहे. येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुका आहेत आणि लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान या नेते मंडळींचं तसेच संपूर्ण राजकारण्यांचं गावागावामध्ये जाणं आता काहीसं प्रॉब्लेमॅटिक होऊन बसलेलं आहे. या गोष्टींवरून सरकारने एक तात्काळ उपाययोजना केली पाहिजे. SITची चौकशी थांबवली पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्यावरती SITच्या मार्फत चौकशी व्हावी असं विधिमंडळाने सांगितलेलं आहे. तशी मागणी करण्यात आली होती आणि त्या मागणीची पूर्तता ही करण्यात आलेली आहे. तर SITच्या चौकशीच्या दरम्यान जशी SITची चौकशीची घोषणा झाली, SITची टीम ठरली, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना धारेवर धरलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी SIT चौकशी माझी काय लावता
SIT चौकशी ज्यांनी प्रचंड मोठे मोठे घोटाळे केलेले आहेत, ज्यांनी प्रचंड मोठ्या पद्धतीने घोटाळे करून पैसे जमवलेले आहेत, अशांची करा. त्यामध्ये काही नावं देखील त्यांनी घेतली आहे. तर SIT चौकशीवरून प्रचंड संताप हा मनोज जरांगे पाटील तसेच मराठा समाजाच्या वतीने व्यक्त केला जातो आहे. आणि यावेळेस जेव्हा प्रणिती शिंदे यांना बोलण्यात आलं, अडवण्यात आलं, त्यावेळेस देखील मराठा समाजातील काही युवकांनी, मंडळींनी SIT चौकशीची मागणी ही बंद केली पाहिजे, SIT चौकशी बंद केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकारामध्ये प्रणिती शिंदे तसेच महाराष्ट्रातील इतर मंडळींना जो त्रास सहन करावा लागतो आहे, निश्चितच तो त्रास येणाऱ्या काळात प्रत्येक विभागात हा बघायला मिळू शकतो. कारण मराठा समाजातील युवक, मराठा समाजातील बांधव हे प्रचंड आक्रमक झाल्याचं सध्या बघायला मिळतं आहे. प्रणिती शिंदे यांच्या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.